पुण्यासह राज्यभरात अनेक भागात पावसाला सुरुवात झाली। पुढे येणारे काही दिवस पाऊस जो आहे तो असाच असणार आहे। मात्र याची सगळी स्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत IMDचे SD सानप सर आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळे मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत परत एकदा आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चांगल्या प्रकारच्या पावसाची नोंद होते आणि त्याची तीव्रता कोकण किनारपट्टी आणि घाटमाथे इथं जास्त आहे। इंटेरियर महाराष्ट्रामध्ये किंवा पर्जन्यछायाच्या प्रदेशामध्ये पाऊस पडतोय, परंतु त्याची इंटेन्सिटी किंवा तीव्रता तुलनेने कमी आहे। येणारे 2 ते 3 दिवस अशीच परिस्थिती मुंबईमध्ये राहण्याची शक्यता आहे, कारण आपण इथं बघू शकतो की मान्सूनचे वारे जे आहेत ते खूप स्ट्रॉंग झालेले आहेत आणि त्यामुळं संपूर्ण किनारपट्टीवर आपण बघू शकतो की मान्सूनचे वारे सक्रिय आहेत। त्याचबरोबर जर आपण सॅटेलाइट इमेजवरून ढगांची परिस्थिती बघितली तर उत्तर कोकण किनारपट्टी, मुंबई आणि संपूर्ण किनारपट्टीच म्हणता येईल, तिथे चांगल्या प्रकारची क्लाउड डेव्हलपमेंट आहे। पुढील 2 ते 3 दिवस राज्यामध्ये पावसाचे असणार आहेत। त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलाय। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।